हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर माझी मुलगी आहे एकदम शाकाहारी आणि मी आहे मांसाहारी. तर मी तिच्यासाठी आज मस्त छान असा मटर पुलाव बनवला होता आणि मी माझ्यासाठी मच्छी फ्राय केली होती. तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेलच. तर इथे मी 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. छान स्वच्छ धुवून त्याला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे आणि तसंच मी राईस भिजेपर्यंत दुसऱ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. परसबी, फ्लावर, गाजर, शिमला मिर्च, बटाटा आणि कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. तर ह्या भाज्या मी चिरून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत साईडला. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 2.5 झाकण तेल घातलं, शहाजिरा घातला, तेजपत्ता घातला, खडे मसाले घातले, लवंग, मिरी, स्टारफूल, दालचिनी आणि विलायची. ते चांगलं परतून घेतलं. तसंच त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक बारीक कट म्हणजे लांब लांब कट करून घातलेला आहे. आता हे चांगलं परतून घेतलं आणि याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा चांगला परतून घेतला. त्यामध्ये मी चिरून घेतलेले 2 बटाटे घातले. तर हे बघा आणि बटाटे चांगले परतून घेतले. तसंच मी याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घातल्या. याच्यामध्ये 1 वाटी कॉर्न घातली, ह्या धुवून घेतलेल्या भाज्या घातल्या आणि चांगल्या मिक्स करून घेतल्या. तसंच मी याच्यामध्ये मटर घातलेले आहेत 1 मोठी वाटी, बघू शकता आणि चांगलं मिक्स करून घेतलं. 1 छोटा टोमॅटो घातला, धुवून घेतलेले राईससुद्धा घातले. यामध्ये मी 1 चम्मच मीठ घातलं, 1-1.5 चम्मच मी धनेपूड घातली आणि मसाले न घालता न जास्त तामझाम करता मी एकदम छान असा टेस्टी मस्त पुलाव बनवला होता. तर हे बघा याच्यामध्ये तांदूळ टाकून मी परतून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घातली, पाणी घातलं. पाणी आपल्याला पाहिजे तसं घालू शकता. मी थोड्याशा हिरव्या मिरच्या जास्त ॲड केल्या परत आणि लिंबू पिळलं 1 आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. मी पाणी थोडं जास्त ॲड केलं होतं कारण सुका आवडत नाही, घासं लागतात म्हणून थोडं जास्त पाणी घातलं होतं. तर हे बघा आपला पुलाव रेडी झालेला आहे एकदम मस्त. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. भाज्या ॲडसुद्धा किंवा पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. तर कसा वाटला पुलाव, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.